नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेच्या अंतर्गतच. आणि तुमचे जे प्रश्न मला आलेले आहेत ना, ताई आमचे पेंडिंग हप्ते येणार आहेत का? ताई आम्ही केवायसी केलेली आहे तरी सप्टेंबरचा हप्ता मिळाला नाही. ताई आम्ही केवायसी केलेली आहे, आम्हाला ऑक्टोबरचा हप्ता मिळेल का नाही मिळेल? सप्टेंबर आणि ऑक्टोबरच्या महिन्यासाठी ई केवायसी बंधनकारक आहे का? आम्ही ई केवायसी अजून केलीच नाही. वेगवेगळे प्रॉब्लेम आहेत. त्या संदर्भात सर्व तुमच्या प्रश्नांची उत्तरं मी दिलेली आहेत. नक्की एकदा खालच्या व्हिडिओला क्लिक करा, म्हणजेच ते जे आपलं त्रिकोण आहे ना त्या ठिकाणी जी लिंक दिली आहे ना त्या लिंकवर जा आणि तो व्हिडिओ पहा. आणि अवश्य अशा महिलांपर्यंत जरूर शेअर करा ज्यांना आपल्या या माहितीची, ऑफिशियल माहितीची गरज आहे. ज्या महिलांकडे सेकंड आधार कार्ड नाही ई केवायसी करण्यासाठी, त्यांच्यासाठी सुद्धा मी एक स्पेशल व्हिडिओ शेअर केलेला आहे. तो सुद्धा व्हिडिओ पहा, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देते आपल्या व्हिडिओच्या, याच व्हिडिओच्या. तो सुद्धा व्हिडिओ पहा. तर नक्कीच तुम्हाला ही माहिती समजलेली असणार आहे. जर आपली माहिती तुम्हाला आवडत असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करू शकता. अजून एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, जर माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत नसतील तर तुम्हाला आपल्या बेल नोटिफिकेशनला क्लिक करायचं आहे. म्हणजे ऑलचं बेल नोटिफिकेशन आहे ना त्याला क्लिक करा, म्हणजे आपले सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. बऱ्याच महिलांचं असं म्हणणं आहे की ताई तुमचे व्हिडिओ आमच्यापर्यंत पोहोचतच नाहीयेत. तर मी तेच सांगते बघा, बेल आयकॉन तुम्हाला दाबायचं आहे तिथं, आणि ऑलचं बेल आयकॉन जर तुम्ही दाबलं तरच तुम्हाला आपले व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि हे माझे नियम नाही, हे युट्यूबचे नियम आहेत. जर तुम्ही आपले 1-2 व्हिडिओ जरी स्किप केले तर तुम्हाला आपले व्हिडिओ दिसणार नाहीत. जर तुम्हाला ही माहिती ऑफिशियली खरी माहिती जर माझी हवी असेल आणि तुम्हाला माझ्याशी कनेक्ट व्हायचं असेल, तुमच्या सर्व ज्या काही कमेंट असतील त्या माझ्यापर्यंत पोहोचवायच्या असतील तर कमेंट करू शकता, बेल आयकॉन दाबू शकता आणि सबस्क्राईब सुद्धा, लाईक सुद्धा करू शकता. का करू शकता? कारण ह्याला एकही रुपया लागत नाही. सर्व माहिती मी फ्री ऑफ कॉस्ट देत आहे आणि सर्व खरी माहिती देत आहे. बरोबर? चला तर मग परत भेटूया तुमच्या प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.